धोंडगे अनिल भाऊ धोंडगे आमच्या भगिनी संगीताचे धोंडगे यांनी आयोजित केलेल्या या रसाळीच्या कार्यक्रमानिमित्त आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर अजितजी गोपछडे, आपल्या ह्या भागाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोषरावजी अंबर्डे, डॉक्टर सचिनजी उमरेकर, आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस माधवरावजी उच्चेकर, लक्ष्मणरावजी ठक्करवाड, चित्राताई गोरे, आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कंधारचे मंडळाध्यक्ष बालाजीराव पांडागळे, शरदराव पाटील पवार, चंद्रसिंग पाटील सुरनर, त्याचबरोबर सर्व जमलेले या भागातील कंधार भागातील आलेले सर्व मंडळाचे अध्यक्ष, बूथ कमिटीचे अध्यक्ष, जमलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज आमचे मित्र विजयराव यांनी ऑपरेशन रसाळीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आत्ताच आपल्याला आपले नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी शुभेच्छा दिल्या. आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहता विजयरावांचं ग्राउंड लेवलचं काम किती चांगलं आहे त्यावरून दिसून येतं. एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता अशा प्रकारची रसाळी ठेवू शकतो आणि त्या कार्यक्रमाला लोक उपस्थित राहतात हे यावरून सिद्ध झालेलं आहे. भारतीय जनता पक्षानं हे वर्ष अहिल्याबाई होळकरांचं ती शताब्दी वर्ष आहे आणि तळागाळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत अहिल्याबाई होळकरांचे विचार गेले पाहिजेत. त्यांनी काय केलेलं कार्य समजलं पाहिजे. याकरता देशभर भारतीय जनता पक्ष अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करत आहे. आजही आपण इथं अहिल्याबाईंना अभिवादन केलं, वंदन केलं. उद्याही दक्षिण भाजप असो, उत्तर भाजप असो, नंतर शहर भाजप असो, तिघांतर्फे उद्या आपली अहिल्याबाई होळकरांची मोठी रॅली निघून त्यांना वंदन करण्यात येणार आहे. या प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहू. मित्रहो, रसाळीचा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे. बाबा नांदेडला एक रसाळी होऊन गेली. अजूनही बऱ्याचशा रसाळीला आपल्याला जायच्या गोपछडे साहेब आणि जास्तीत जास्त रसाळ्या आपल्याला कंधार आणि लोहा तालुक्यात करायच्या. यामागं मोठं कारण आहे. काही लोक भाजपला धरून मोठे झाले आणि भाजपला संपवायला निघालेले आहेत. पण अंबर्डे साहेब, तुम्ही एकदम शिक्षण मानला आणि 6च्या 6 मंडळ अध्यक्ष असे तगडे केले की आमच्या नांदेडपेक्षाही 2 जास्त ह्या कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात झाली. हे चुकीचं नाहीये. आज कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये 45,000च्या वर आपण सदस्य नोंदणी केलेला आहात. 45च्या दुप्पट जर आपण मतदान पकडलं, 45,000 आपले सक्रिय सदस्य आहेत. प्रत्येकाच्या घरी एक एक जरी म्हणलं, समजा 2 जरी मतं पकडले तर 90,000 मताचं पॉकेट हे भारतीय जनता पक्षाकडे तयार झालेलं आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये 2029ला काय होईल ते कुणालाच माहित नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची तयारी 100% भाजपाकडे चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण ही केलेली नोंदणी आहे. मित्रो, आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, जिल्हा प्रशासनाची कंधारची नगरपालिका आहे, लोह्याची नगरपालिका आहे, शरदराव, त्याचबरोबर आपल्या कंधार आणि लोहामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. पूर्ण
पूर्ण जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या कमळावर लुटायला पाहिजे। याकरता आपण सर्वांनी ताकदीनं कामाला लागलं पाहिजे। माझी तर या प्रसंगी गोपछडे साहेबांना विनंती राहील, तुम्ही खासदार आहात, तुम्ही बिजोली तालुक्यातून आहात, बिजोली देगलूरला आमदार आहे, या ठिकाणी जास्त जाण्यापेक्षा तुम्ही कंधार लोह्यामध्ये जास्त वेळ द्यावा आणि हा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ तुम्ही आपल्या पदरात घ्यावा, दत्तक घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जे काही सरपंच आहेत, नगरसेवक आहेत, नगर पंचायत समितीचे आपले सदस्य आहेत, त्यांना काही ना काही तुमच्या माध्यमातून डीपीडीसी असो, आपली 25-15 असो, जी जी योजना महाराष्ट्र शासनाची आहे त्या माध्यमातून या आमच्या सरपंच बांधवांना आपण मदत करावी अशी मी आपल्याकडून आशा करतो। आजच्या ह्या कार्यक्रमाच्या येण्यापूर्वी आमच्या बालाजीरावने कार्यक्रम घेतला आणि सांगितलं की कंधारकडे जास्त लक्ष द्या। काही लोक कंधारमध्ये भाजपला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत। बालाजीराव तुमच्या 6 जणांपैकी एक जण जर कमी उभारलं असतं, चंद्रसेनराव धोंडेराव तर एक जण कमी उभारलं असतं, या ठिकाणचा रिझल्ट वेगळा असता। लक्षात ठेवा, या लोकांना वाटायला की मी माझ्या जीवावर आलो, तुमच्या जीवावर आले नाही तुम्ही। हे 6 लोक अपक्ष उभारले, त्यांनी जर मतदान खाल्लं नसतं तर कदाचित तुम्ही हे आमदार झाले नसता। हे लक्षात प्रत्येकाने ठेवावं। आणि येणाऱ्या काळामध्ये विजयरावजी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या भागातल्या सर्व जागा आपल्या जिल्हा परिषदेत जिंकायच्या आहेत। तुम्ही आपल्याला काही म्हणून द्या, आपण आपलं काम करत राहू आणि चांगल्या पद्धतीनं बूथ लेवलला काम करू, एवढंच या प्रसंगी बोलतो। विजयरावजी धोंडगे, सुजयरावजी धोंडगे आमच्या भगिनी, या तिघांनाही मी या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद।